पण मला विश्वास आहे या गाण्याला कुणी विरोध करू शकत नाही जे मी गात आहे। शाबाश शाबाश। चामुर्शी वाले मैं चाहिए तो नीचे उतर जाऊंगा मगर इस गीत को या गीताला पूर्ण ऐकण्याचं काम करा। क्या बात, शुक्रिया। के कौन कहता है बता दीजिए के कौन कहता है कि उसने खुद को रुसवा कर दिया। जो कोरा आंचल उसने मैला कर दिया। माझे जितू भाऊने लिहून दिलाय कौन कहता है कि उसने खुद को रुसवा कर दिया है। था कभी जो कोरा आंचल उसने मैला कर दिया है। बच्चे की भूख तब मजबूर हो के उसने तन का सौदा कर लिया। मजबूर हो के उसने तन का सौदा कर दिया। औलाद माँ की सबसे बड़ी अमानत होती है। औलाद माँ की मेरा उस्ताद चेतन उदास लिखते हैं औलाद माँ की सबसे बड़ी अमानत होती है। घर में किलकारी गूंजे सुहागन की ये मन्नत होती है। औलाद माँ की सबसे बड़ी अमानत होती है। घर में किलकारी गूंजे हर सुहागन की मन्नत होती है। भूल के भी कभी अपनी माँ का दिल न दुखाना। माँ वो है जिसके कदमों तले जन्नत होती है। करिश्मा दिखाने के जिद में था दुनिया। को नया करिश्मा दिखाने के जिद में था। कमरे में आप
मर गया, शायद वो अपनी माँ को जगाने की जिद में था। शायद स्वतःच्या आईला वर्ष होत आहे, 2-4 महिने वरती झाले। माझ्या आईच्या श्रद्धांजलीला महाराष्ट्रातले प्रत्येक गायक आले। मला 22 वर्ष घरातल्या लोकांनी संपत्तीमुळे वेगळं ठेवलं। आई दवाखान्यात ऍडमिट, रात्री 2ला मला बहिणीने सांगितलं, आई तुझी आठवण करते। आई म्हणते माझा एक बच्चू मला दिसत नाही। 3 बहिणी 2 भावंड, रात्री 2 वाजता लपून दवाखान्यात गेलो। आई जवळ उभं राहिलो, आईला विचारलं, आई मला ओळखलं? आई म्हणते माझा बच्चू आहे ना, तुझे गाणे मला लय आवडतात रे। 22 वर्षानंतर आईने म्हटलं, त्या दिवशी मी खरा गायक झालो आणि माझ्या गाण्यात सोनं झालं जेव्हा मला माझी आई म्हटली की तुझं गाणं मला लय आवडतं। आणि माझ्या आईचा दुसऱ्या दिवशी अंत झाला। आरतीच्यामुळे मिळते आदत। मी स्वतः शेर लिहिला। सोरणे साहेबांच्या घरात जेवत होतो आणि घासात आई दिसत होती कि गरीबी की भूख प्यास सहकर, मैंने लिखा है खुद कि गरीबी की भूख प्यास सहकर वो आगे बढ़ती कैसे होगी। 5 भावंड वडील वारले हो, आईनं डोक्याला तेल लावलं नाही, मरेपर्यंत पावडर लावलं नाही। विचारलं मोठ्या बहिणीने, आई तू तेल लावत नाही पावडर? आईने उत्तर दिलं, अगं मी गोरी पान, मी तेल लावलं, डोकं विचारले, चांगली दिसली, लोकांची नजर चांगली नाही, मी कोणावर भाळली, तुम्हाला सोडून गेली तर तुमचं कसं होईल? गरीबी में भूख प्यास सहकर वो आगे बढ़ती कैसे होगी। गरीबी में भूख प्यास सहकर वो आगे बढ़ती कैसे होगी। परेशानियां मेरे चेहरे को पूछे बगैर, परेशानियां मुझे पूछे बगैर चेहरे पे वो पड़ती कैसे होगी। अरे मैं मर्द होकर 4 लोगों से लड़ने को डरता हूँ, फिर मेरे लिए मेरी माँ बताओ ये सारी दुनिया से कैसे लड़ती होगी। मग स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी। स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी। आई विना भिकारी। तिच्यामुळे मिळते, अहो तिच्यामुळे स्वामी तिन्ही जगाचा, स्वामी तिन्ही जगाचा आई विना, स्वामी तिन्ही जगाचा।
माझ्या ताई सो पूनम सरोदे या ताईकडून या गीताला 100 रुपये भेट मिळाली। तसेच माझे खोबरागडे दादा यांच्यातर्फे भेट मिळाली, आभारी आहोत। तसेच मी मनापासून मी कधी कधी म्हणत असतो, मेरे गाने का और मेरे नेचर का भला होना चाहिए। मैं एवढा मानतो लता किरणला की मेरा अगला जन्म अगर है दुनिया में तो आपके पेट से होना चाहिए। मैं खूप मानतो। मला एवढ्या प्रसंगामध्ये प्रॉब्लेम मध्ये त्यांनी साथ दिली, माझ्या पाठीवर हात फिरवला। दुपारी पण हा शेर ऐकवला तेव्हा त्यांच्या डोळ्यात पाणी आलं आणि त्यांनी बघितलं बाईच्या भावना खूप पवित्र असतात, खूप शुद्ध असतात। तो बाई नाही तर माणूस ना कशात कामाचा नाही। या बाया तुम्हाला जगवतात, या बाया आपल्याला लहानाचं मोठं करतात। या बाया नाही तर आपण नाही। अरे शिवाजी महाराजांना जिजामाता होता म्हणून घडले, बाबासाहेबांना माझी रमा माता होती म्हणून बाबासाहेब घडले। अरे एवढंच नाही, सावित्रीबाई फुले होत्या म्हणून क्रांतीवीर महात्मा ज्योतिबा फुले घडले। बायांची कदर करा हो। अरे जो बाईची कदर करतो तोच मोठा होतो। नाही तर ज्या लोकांनी बायांचा छळ केला, हरामी साले पडले जेल मध्ये, त्याचं उदाहरण आहे जगाचा स्वामी म्हणायचे ज्याला आसाराम राम रहीम सारखे कुत्र्याचे हाल होतात ज्यांनी अन्याय केला। अरे बाप असा करू शकतो का? अरे 4 मुलं असली, बायको नेली की बाप 4 महिन्यात लग्न करण्याचा प्रयत्न करतो, पण आई लग्न करत नाही। आई त्याचा सांभाळ करते। त्याचं उदाहरण माझी आई। आजोबाला काबील बनवलं, मोठ्या मोठ्या हुद्द्यावर नेलं। माझ्या आईला आंघोळीला पाणी भेटायचं नाही, नीट लुगडा अंगावर नव्हता, पण आज राम उपाशी अरे स्वतः उपाशी राम। एक शेर याद आया मुझे, राजू केदार लिखते हैं कि म्हणतो, अरे कौन म्हणतो चामरशी वाले वाले राधा, सबको माँ है, मुझे माँ है, तुझे माँ है, तेरी माँ है, मेरी माँ है, मेरी माँ है, तेरी माँ है। अरे कौन म्हणतो ही गोष्ट खोटी आहे, कोण म्हणतो ही गोष्ट खोटी आहे। कीर्ती तिची जगात या मोठी आहे। आई भारतातली असो अमेरिकेतली, आई जपानची असो की आई चीन मधली असो, आई आई आहे हो या जगातली आई। की कोण म्हणतो ही गोष्ट खोटी आहे, कीर्ती तिची जगात मोठी आहे। पोरांसाठी वेळोवेळी तिची कसोटी आहे। नाव आई तुझं साऱ्या जगाच्या ओठी आहे। आणि खरं सांगतो आई, अरे या तुझ्या पदरा पुढे त्या आभाळाची साईज सुद्धा छोटी आहे, त्या आभाळाची साईज सुद्धा छोटी आहे। स्वतः उपाशी राम, स्वतः उपाशी राम, पोरात भरते स्वतः उपाशी राम, पोरांचं भरते पोट, स्वतः उपाशी राम, पोरांचं भरते पोट। आई विना जगा, आई विना जगा नाही कोणी आई विना जगात नाही जगू।
ममतेची ती खान अरे किमिया तिची न्यारी माय ममतेची ती खान किमिया तिची न्यारी माय ममतेची खान माय ममतेची ती खान किमिया तिची न्यारी स्वामी तिनी जना स्वामी तिनी जना आई विना भिकारी 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 चेतन उदास लिखते हैं, माझे गुरु चेतन उदास लिखता कि माँ के प्यार की कोई इंतहा नहीं होती, इंतहा नहीं अंत शेवट, कि माँ के प्यार की कोई इंतहा नहीं होती। माँ की ममता वो है जो लफ्जों में बयां नहीं होती। माँ क्या होती है, माँ क्या होती है, कोई पूछे उनसे चेतन, जिनके जीवन में जिनकी माँ नहीं होती। आईचे या कडव्याकडे लक्ष द्या, एक मुलाचं एका मुलीवर प्रेम होतं, ती मुलगी विचारते तू माझ्यासाठी काय करू शकतो, तो मुलगा म्हणतो मी जीव देऊ शकतो, म्हणते नाही मला तुझ्या आईचा काळीज आणून देऊ शकतो।
मुलगा बेभान प्रेमामध्ये घरी जातो, आई वाट बघत असते, चुलीवर जेवण बनवत असते, बेटा भूक लागली असेल जेवायला बस. आई त्याला वाढायचा प्रयत्न करते, पण आईला माहित नव्हतं की माझा मुलगा माझा काळ घेऊन आलाय. हातात सुरा असतो, सुरा घेतो, आई त्याला वाढत असते आणि तो आईच्या पोटात चाकू मारतो आणि आई त्या काळीत काढतो आणि जाऊन प्रेमिकेला देतो. प्रेमिका बघते, त्याला वाटतं प्रेमिका खुश होईल, प्रेमिका तिथंच त्याला लात मारते, अरे तो आईचा नाही झाला तर माझा काय होशील. प्रेमिका त्याला लात मारते की तू आईचा नाही झाला माझा काय होशील. तेव्हा तो त्या भानावर येतो आणि काळी घेऊन पळतो 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 आणि त्याला मध्ये ठेस लागते, दगड लागतो, तो खाली पडतो, जोरात किंचाळतो. तेव्हा काळजातून आवाज येतो, बेटा तुला लागलं तर नाही रे माझं. काळीज आईचे घे, काळीज आईचे घेऊ, काळीज आईचे घेऊ, मुलगा जेव्हा निघाला. काळीज आईचे घेऊ, मुलगा जेव्हा निघाला. काळीज आईचे घेऊ, मुलगा जेव्हा निघाला. लागल्यावर काळीज आईचे घेऊन मुलगा जेव्हा निघाला. काळीज आईचे घेऊन मुलगा जेव्हा निघाला. काळीज आईचे घेऊन मुलगा जेव्हा निघाला. लागल्यावर त्याला ठोकर, लागल्यावर त्याला ठोकर, काळजातून आवाज झाला. लागल्यावर त्याला मुझे मेरी माला कर दे, मैं हंसते हंसते उसके चरणों में मेरी जान दे दूंगा. सगळं मिळतं हो जगात, एकदा आई गेली भेटत नाही. सगळं मिळेल, हे जग मिळेल, हे संपूर्ण जग मिळून जरी आईची बराबरी करायला घेतली तरी आईची तुलना. राजू केदार या गीताचे कवी माझे मित्र पंचम, आम्ही दोघांनी ठरवलं आई लिहायचं. यामध्ये जितू भाईने मदत केली, माझे गुरु चेतन उदास यांनीही मदत केली. काही शेर माझे आहेत, आम्ही दोघांनी मिळून हे गाणं लिहिलं की लिहिलेलं विधान कोणी खोडू शकणार नाही. गीताचा शेवट गात आहे आणि सगळ्यांनी हे गाणं शांतपणे ऐकून घेतलं. माझे चामोरशिवाडे बंधू, माझे माया बहिणी, माझ्या भगिनी, सगळ्यांनी हे गाणं मनस्थिती नसताना सुद्धा ऐकून घेतलं. त्याबद्दल तुमचा इतका आभारी आहे, इतका आभारी आहे की हे मी शब्दात सांगू शकत नाही. पण एवढं की तुमचे मी
या गीतातून माझ्या अश्रूच्या रूपातून तुमचं आभार व्यक्त करू शकतो आणि हे गाणं युट्यूबला लवकरच कारण राजू बाबूला आताही जाऊ शकतो हे मला लोकांना दाखवायचं आहे। त्यासाठी एकदा टाळ्या झाल्या तुमच्या तर माझ्या गाण्याचं सोनं होईल, माझ्या शब्दाचं सोनं होईल। माझे मित्र स्वप्नील मेश्राम खूप सुंदर गातात, त्यांच्याकडनं भेट मिळाली। माझे दादा फतू भाऊ ज्यांनी मला नागपूरमध्ये संधी दिली, नागपूरमध्ये माझी ओळख करून दिली, त्यांची भेट मिळाली। माझ्या ताई महाराष्ट्राच्या ख्यातनाम दिलदार गायिका, चांगल्या मनाच्या गायिका आणि रियल या वयात सुद्धा तीच मेहनत त्यांची बरकरार आहे गाण्याची। माझ्यासोबत गायिका भेटत नाही पण आज सुद्धा मला त्यांचा आधार नाही। या वयात कदाचित त्या माझ्यासाठी जिवंत आहेत, त्यांचा मला आधार आहे, नाही तर मला गायिकाच भेटणार नाही गाण्यात। लिहिलेलं विधान कोणी खोडू शकणार नाही, लिहिलेलं विधान कोणी खोडू शकणार नाही। संसाराचा गाडा तुझ्या कोणी ओढू शकणार नाही, तिच्यावानी परिश्रम कोणी काढू शकणार नाही आणि आईचे उपकार जगात कोणी मायका लाल फेडू शकणार नाही। गीताचा शेवट गात आहे, लक्ष द्या। दिसला ना दिसला दिसला ना देव जगी गुना, दिसला ना देव जगी गुना, दिसला ना देव जगी गुना, पण देवांचा देव दिसला ना देव जगी दिसला ना देव जगी गुना, दिसला ना देव जगी गुना, देवांचा देव आई। दिसला ना देव जगी गुना, देवाचा देव आई। दिसला ना देव जगी गुना, देवाचा देव आई। आई विना जगातिया, आई विना जगातिया श्रेष्ठ कोणी करणार।
धन्यवाद धन्यवाद.